आज सकाळी लवकर आम्हाला माहिती मिळाली की देवळाली प्रवरा नगर परिषदेचं जे काही पाणी पुरवठा आहे त्याची मुख्य वाहिनी जलवाहिनी जी आहे, पंपिंग हाऊस जे आहे मुळा डॅमवरती, तिथून मुख्य जी स्टोरेज टँक आहे मुळा धरणावरती, त्या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतो, जे पाणी येतं पंपिंगने, तर त्या लाईनला प्रॉब्लेम झालेला आहे. ती लाईन लिकेज झालेली आहे अशी माहिती कळाल्यानंतर आम्ही आमच्या पाणी पुरवठ्याचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सांगितलं तिथं जाऊन समक्ष पाहणी करा. ती टीम पुढे पाठवल्यानंतर मागून मी असेल, आमचे काही सहकारी असतील, आम्ही या ठिकाणी आलो. एकंदर सगळी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की ती जी काही जलवाहिनी आहे आपली मुख्य, ती फुटलेली आहे आणि तिचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. त्या जलवाहिनीला जवळपास आता 25-27 वर्ष झालेली आहेत आणि त्याचं लाईफ आता संपायला लागलेलं आहे. तर या कारणाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात ती लाईन खराब होतीये. आम्ही त्याबाबतचा नवीन प्रस्तावही शासनाकडे सादर केलेला आहे आणि या अनुषंगाने ती पाईपलाईन फुटल्यानंतर देवळाली गावच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय. आजचा पाणी पुरवठा हा काही भागात होऊ शकला, काही भागातला आजचा पाणी पुरवठा बंद राहील. आजच शक्यतो हे काम कसं पूर्ण करता येईल यासाठी युद्ध पातळीवरती आमची टीम काम करते. मला विश्वास आहे की आजच्या दिवसभरात हा पाणी पुरवठा उद्याच्या दिवसाचा सुरळीत करण्यासाठी हे जे काही काम आहे हे आज कंप्लीट केलं जाईल. तरी माझं आमच्या समस्त देवळालीकरांना आव्हान आहे की आपण पाण्याचा वापर जपून करा आणि प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे, परंतु त्या कामाला वेळ लागणार आहे. तरी आपलं प्रशासनाला सहकार्य राहू द्या. धन्यवाद.